नमः शिवाय मंत्राचा खरा अर्थ आणि महत्त्व. हर हर महादेव. आपल्या अध्यात्म शिवयोगी या यूट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत नमः शिवाय मंत्राचा खरा अर्थ आणि त्याचे अद्भुत महत्त्व. हा मंत्र भगवान शिवांचा सर्वात पवित्र आणि प्रभावशाली पंचाक्षरी मंत्र मानला जातो. हजारो वर्षांपासून ऋषीमुनी, संत आणि शिवभक्त या मंत्राचा जप करत आले आहेत. हा संपूर्ण सृष्टीचा आदिनाद आहे. विश्वाची निर्मिती ज्या दिव्य नादातून झाली, तो नाद म्हणजे तो ब्रह्म, आत्मा आणि परमसत्याचे प्रतीक आहे. नमः म्हणजे नम्रतेने वंदन करणे, अहंकाराचा त्याग करून परमेश्वराला शरण जाण. शिवाय म्हणजे कल्याणस्वरूप, मंगलमय आणि सर्वांचे रक्षण करणाऱ्या भगवान शिवांना समर्पण. म्हणून नमः शिवाय याचा खरा अर्थ असा होतो, हे कल्याणस्वरूप परमेश्वरा, मी अहंकार सोडून तुला नम्रतापूर्वक वंदन करतो. शैव परंपरेत हा मंत्र पंचाक्षरी मंत्र म्हणून ओळखला जातो. शिवाय ही 5 अक्षरे पंचमहाभूतांचे प्रतीक मानली जातात: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या मंत्राचा जप केल्याने मनातील अस्थिरता कमी होण्यास मदत होते. मन अधिक शांत आणि एकाग्र होऊ शकते. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार नियमित जपामुळे भक्तीची भावना दृढ होते आणि सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते. हा मंत्र कोणत्याही जाती, धर्म, वय किंवा स्त्री पुरुष असा कोणताही भेद न करता श्रद्धेने जपता येतो. जप करताना शांत ठिकाणी बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. शक्य असल्यास रुद्राक्षाची माळ वापरा आणि मन एकाग्र करून 108 वेळा मंत्राचा जप करा. सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळची वेळ विशेष शुभ मानली जाते. भगवान शिवांना बाह्य वैभवापेक्षा भक्ताचे निर्मळ मन अधिक प्रिय आहे. त्यामुळे जप करताना मनात श्रद्धा, विश्वास आणि भक्ती असणे सर्वात महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, मंत्र ही जादू नसून तो आत्मशांती, भक्ती आणि आत्मचिंतनाचा मार्ग आहे. नियमित जप केल्याने आपल्या जीवनात आध्यात्मिक शिस्त निर्माण होण्यास मदत होऊ शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ग्रंथाधारित, सोप्या मराठीत आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या अध्यात्म शिवयोगी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. शेवटी सर्वांनी भक्तिभावाने एकदा म्हणूया, नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर महादेव.